नांदेड शहरातल्या 3 ठिकाणी सीबीआयनं अचानक छापे टाकले। संशयित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना समोरासमोर बसवून सलग 8 तास मॅरेथॉन चौकशी करण्यात आली। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच नांदेडमधील कदम कुटुंबाची सीबीआयकडून चौकशी झाली होती आणि त्यांना पुढच्या तपासासाठी पुणे कार्यालयात हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या होत्या। अभिषेक एकबोटे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, नांदेडमध्ये 3 ठिकाणी छापा टाकल्याचं कळतंय, कुठे कुठे हे छापे टाकलेले आहेत आणि कोण रडारवर आहे? पुणे येथील प्रमुख विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात पथक हे गुरुवारी सकाळी नांदेड शहरात शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झाले। या पथकाने 2 विद्यार्थ्यांच्या गतीत धडक दिलेली आहे। यात विद्यार्थ्यांनी नीटचा पेपर हा कधी विकत घेतलेला होता, कोणाकडून विकत घेतलेला होता, काय रक्कम दिली होती, या संपूर्ण प्रकरणाची त्यांनी त्यांच्याकडून विचारपूस केलेली आहे। कोणी एजंटच्या मार्फत तुम्ही हा पेपर विकत घेतलेला आहे का, या देखील प्रश्न त्यांना विचारलेले आहे। कोण कोणाच्या संपर्कात होते याची सुद्धा त्यांनी माहिती घेतलेली आहे। नांदेडमध्ये आणखीन काही विद्यार्थी आणि पालक रडारवर असल्याची माहिती आहे। सकाळपासून दीर्घ चौकशी त्यांची सुरू होती आणि रात्री 8च्या दरम्यान जे आहे हे पथक लातूरकडे रवाना झालेलं आहे। प्रज्ञा, अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि नीट फेरपरीक्षेसंदर्भातली या घडीची अत्यंत मोठी बातमी। नीट फेरपरीक्षेचं नियंत्रण पंतप्रधान मोदींकडे असणार आहे। फेरपरीक्षेबाबत सगळ्या घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला देण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत। नीट यूजीची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळली होती। 21 जूनला होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय देखरेख यंत्रणेची तयारी केल्याचं सांगितलं जातंय। या प्रकरणी थेट पंतप्रधान मोदींनी लक्ष घातलं असून नीटच्या फेरपरीक्षेसंदर्भातील सगळ्या घडामोडींची माहिती तात्काळ पंतप्रधान कार्यालयाला देण्याची सूचना करण्यात आल्याचंही समजतंय। नीटची 21 जूनला होणारी फेरपरीक्षा योग्य रीतीनं व्हावी यासाठी केंद्र सरकार आता लष्कराची मदत घेणार आहे। इतकंच नाही तर परीक्षा केंद्रांवरती पेपर्स पोहोचवण्यासाठी थेट वायुदलाच्या विमानांचा वापर केला जाणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एबीपी नेटवर्कला ही माहिती दिली आहे। नीटच्या फेरपरीक्षेसंदर्भात काल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या घरी एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंग आणि पंतप्रधान कार्यालयाचे काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। याच बैठकीनंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एबीपी नेटवर्कशी खास संवाद साधत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी काय म्हटलंय आपण पाहूया। इस बार एक सोच है कि इस परीक्षा में जो प्रश्न पत्र को नीचे ले जाने के लिए जहाँ प्रस्तुत होती है उससे नीचे ले जाने के लिए पोस्टल डिपार्टमेंट उस काम को करता था। इसमें थोड़ा एयरफोर्स की भी सहायता लिया जाए तो जल्दी पहुंच जाए, क्योंकि जून महीने में देश की मौसम की भी एक स्थिति बनेगी। उस सारे विषय को ध्यान में रखते समय और बाकी अन्य अवस्था को देखते हुए सरकार तत्पर है इसको कैसे हम निर्भूल करें, इसको टेम्पर प्रूफ हो। इसीलिए सीएपीएफ को दायित्व दिया जाएगा, राज्य सरकार की पुलिस को दायित्व दिया जाएगा। हम लोग इस बार तय किए हैं प्रश्न पत्र आने से जाने तक सभी कामों के लिए एक निर्दिष्ट कैबिनेट सेक्रेटरी एक मीटिंग लेने वाले हैं। गृह सचिव मीटिंग बुला चुके हैं, राज्यों के साथ उनकी चर्चा होगी। चीफ सेक्रेटरी, डीजी, फिर नीचे आगे चल के डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट और कॉलेज एसपी ये सब उसमें से इन्वॉल्व होंगे। आणि यानंतर बातमी सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टी संदर्भातली। अवघ्या काही दिवसात लाखांमध्ये सदस्यत्व मिळवणाऱ्या आणि सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या मोहिमेवर सध्या गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिसांची करडी नजर आहे। या मोहिमेला शहरी नक्षलवाद्यांचा सक्रिय पाठिंबा मिळत असल्याचे प्राथमिक पुरावे त्यांच्या हाती लागलेत। कॉकरोच जनता पार्टीच्या सोशल मीडियावरच्या मोहिमेवर स्वार होऊन तरुणांची माथी भडकवण्याचा आणि स्थापित व्यवस्थेविरोधात बंड उभारण्याच्या आपल्या जुन्या हेतूला साध्य करण्याचा प्रयत्न शहरी नक्षलवाद्यांचे काही नेते करत असल्याचं पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचं अवलोकन आहे। आणि त्यासाठीच नक्षलवाद्यांच्या युनायटेड फ्रंटमधील काही नेते सध्या सक्रियतेनं कॉकरोच जनता पार्टीचा प्रोपगंडा वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचं यंत्रणांच्या लक्षात आलंय।
तर कॉक्रोच जनता पार्टीची प्रचंड हवा आहे सोशल मीडियावरती. अवघ्या काही दिवसांमध्ये मिलियन्समध्ये फॉलोअर्स त्यांना सोशल मीडियावरती मिळालेले आहेत आणि या सगळ्या हालचालींवरती आता गुप्तचर यंत्रणा आणि पोलिसांची करडी नजर आहे. आपण पाहिलं असेल जे युनायटेड फ्रंट जो CPI माओवादीची जी अर्बन विंग आहे, ज्याला आपण कॉमन पॅरलन्समध्ये अर्बन नक्षल म्हणतो, त्याचंही उद्दिष्ट तेच आहे की रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना उतरवून काही आपल्याला क्रांती घडवता येते का. तर त्यामुळे निश्चितच आपला चांगला वॉच आहे. आणि आमचं जे काही ऑब्झर्वेशन आहे त्यामध्ये आहे की जे मेंबर्स आहेत जे आमच्या वॉचवर आहेत. अधिक अपडेट जाणून घेऊयात. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. रजत, कॉक्रोच जनता पार्टीची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा आहे, पण आता त्याच्या मागून शहरी नक्षलवादी काहीतरी कट आखत असल्याचा पोलीस यंत्रणांना, गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. काय असं त्यांच्या हाती लागलंय आणि ज्यामुळे हा संशय सध्या बळावतोय? प्रज्ञा, कॉक्रोच जनता पार्टीची जी वाढ झालेली आहे ती निश्चितच सगळ्यांना एक धक्का देणारी आहे. मोठ्या संख्येने सदस्य त्यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि तेव्हापासूनच पोलीस असतील किंवा गुप्तहेर यंत्रणा असतील, निश्चितच सोशल मीडियावर त्यांची करडी नजर असते आणि त्या अनुषंगाने कॉक्रोच जनता पार्टीकडेही त्यांचं लक्ष गेलं. जे काही पोलीस किंवा गुप्तहेर यंत्रणांच्या लक्षात आतापर्यंत आलेलं आणि जी काही माहिती ABP माझाला मिळालेली आहे, माओवाद्यांच्या, नक्षलवाद्यांचा जो युनायटेड फ्रंट, म्हणजे ज्याला आपण शहरी नक्षलवादी म्हणतो, तो जो ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये काही असे वरिष्ठ नेते आहे जे पोलिसांच्या नजरेखाली नेहमी असतात आणि त्यांच्या गतिविधींवर पोलिसांची नजर असते. ते कॉक्रोच जनता पार्टीला सोशल मीडियावर सक्रिय पाठिंबा देताना दिसत आहे. जर आपण पाहिलं तर युनायटेड फ्रंट म्हणजे जे शहरी नक्षलवाद आहे, कुठेही असंतोष असेल, स्थापित व्यवस्थेविरोधात रोष असेल, आक्रोश असेल, तर त्याला वाढवण्याचा प्रयत्न आणि त्या माध्यमातून रस्त्यावरची क्रांती होऊ शकेल अशा पद्धतीचा त्यांचा उद्दिष्ट असतो. आणि कॉक्रोच जनता पार्टीमध्ये त्यांना तो वाव दिसतोय की त्या माध्यमातून तरुणांची माथी भडकवून आपण त्यांना रस्त्यावर स्थापित सत्तेविरोधात उतरवू शकतो. आणि त्याच अनुषंगाने जे माओवाद्यांचा अर्बन कॅडर आहे, शहरी नक्षलवाद जो आहे आणि त्याच्याशी संबंधित जे लोक आहेत, जे गुप्त पद्धतीने काम करत असतात, ते लोक आता सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीच्या या संपूर्ण मोहिमेला पाठिंबा देत आहे. आणि कुठंतरी कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून आपला जो स्वतःचा एजेंडा माओवाद्यांचा, नक्षलवाद्यांचा आहे, तो शहरी भागामध्ये अंमलात आणता येईल का, असा उद्दिष्ट सध्या पोलिसांना दिसून येतं. आणि त्यामुळे पोलिसांची करडी नजर या संपूर्ण प्रक्रियेवर किंवा अर्बन माओवाद्यांच्या गतिविधीवर आहे. रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. पुढची बातमी आपण पाहूयात. मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्यात. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड आज मनोज जरांगेंची भेट घेतील. यापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त कार्यालयात विखे पाटील कुणबी प्रमाणपत्राबाबत आढावा बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर दोन्ही नेते 12:30च्या सुमारास अंतरवालीच्या दिशेने रवाना होतील. काल प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंच्या शंकांचं निरसन करून ते आंदोलन मागे घेतील असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र जरांगेंनी आंदोलन करणारच असा पवित्रा कायम ठेवल्यानं विखे पाटील आणि लाड यांची शिष्टाई फळाला येते का, हे आज स्पष्ट होणार आहे. आणि यानंतरची बातमी आहे आमदार रोहित पवार यांच्या संदर्भातली. आमदार रोहित पवार पुण्यातल्या CID ऑफिसमध्ये जाणार आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या तपासासंदर्भात ते CID ऑफिसमध्ये जातील. रोहित पवार चौथ्यांदा CID ऑफिसमध्ये जाणार आहेत. खरं तर ते कालच CID कार्यालयात जाणार होते, परंतु कार्यालयाला काल बकरीदची सुट्टी असल्याचं त्यांना कळवण्यात आलं आणि त्यामुळे ते आज CID कार्यालयामध्ये जाणार आहेत. शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोलापुरातल्या सभेमध्ये चांगलीच फटकेबाजी केली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोण दमबाजी करून धमकी देत असेल तर खपवून घेणार नसल्याचं उदय सामंत म्हणाले. तर त्यांच्या या वक्तव्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना यांच्यात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. तसंच सोमवार टू सोमवार मुंबईला येऊन दुकानदारी बंद करा अशा शब्दात सामंतांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे कानही टोचलेत. तुम्ही लक्षात ठेवा,
सारखं सारखं समोरच्याला घाबरून काम करण्याची आवश्यकता नाही. आणि उद्याच आज मी मुक्कामाला सोलापूरमध्ये आहे. तुमचे CP असतील, तुमचे जिल्हाधिकारी असतील, तुमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, तुमचे SP असतील, त्यांना विनंतीपूर्वक सांगण्यात येईल आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये. न्यायासाठी तुम्हाला जे काय पाहिजे ते करा, पण समोरचा कोणतरी सांगतोय म्हणून केसेस दाखल करायच्या आणि शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न करायचा, अशी शिवसेना नामोहरम सोलापूर जिल्ह्यात होणार नाही हे देखील ठाम विश्वास माझ्यासारखा कार्यकर्ता दिल्याशिवाय राहत नाही. मुंबईकडचा जो ओघ आहे हा पदाधिकाऱ्यांनी थांबवला पाहिजे. तुम्ही मंगळवारी या, आमचं काहीच म्हणणं नाही. एक वेळ मंगळवारचा पाठपुरावा करायला बुधवारी थांबा, त्याच्याबद्दल देखील माझं काही म्हणणं नाही. पण थेट सोमवार टू सोमवार हियाच मुंबईमध्ये मांडून बसायचं आणि आपली दुकानं चालवायची हे आता शिंदेसाहेब खपून घेणार नाही. इथं 100% प्रामाणिकपणे एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास असणारेच पदाधिकारी आम्ही नेमणार आहोत. शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय. अनेक मंत्री घोड्यावरून शेळ्या हाकतायत. फोन केला तर फोनचा रिप्लाय सुद्धा देत नाहीत. ते मंत्री पक्षाला कमजोर करण्याचं काम करतायत. फोनला सुद्धा प्रतिसाद देत नसल्याचंही बांगर यांनी म्हटलंय. ते हिंगोलीत शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते आणि यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. काहीच नाही, नुसतं लोकांमध्ये जायचं आणि असं करायचं साहेब होत नाही. साहेब हे मथारे झालेले आहेत तर यांना बाजूला कुठेतरी मी म्हणणार नाही, पण यांना चांगली जबाबदारी द्या. त्यानं होत नाही, ऐकू येईना, बोलता येईना, चलता येईना. साहेब यंग पोरं आहेत ना, शेळ्या बाजूला करा साहेब. त्या शेळ्याच्या मागं वाघ लपलेत. त्या वाघायला जर मला वाटतं आपण जर पुढे जर केलं तर निश्चितपणे शिवसेनेला येणाऱ्या 2029ला पुन्हा एकदा सन्माननीय शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, एवढी मला खात्री आहे. पिंपरी चिंचवडच्या दापोडी आणि फुगेवाडीमध्ये एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू झालाय आणि दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. अवैध धंद्यांकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलेला आहे. ज्या ठिकाणी दापोडी फुगेवाडी या ठिकाणी हे अशा प्रकारची जी काही अवैध दारू विक्री होते, ती अवैध दारू विक्री होतेच कशी काय मुळात, का ह्याच्यावर त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि पोलीस एवढं गाफील कसं राहतात. आणि आज आपण पाहिलं 1 नाही 2 नाही तर आता जे प्राथमिक जी माहिती मिळते साधारणतः 4 बॉडी आतापर्यंत वायसेमला 3 बॉडी आल्या आहेत आणि एकंदरीत 11 लोकांचा जीव गेलेला आहे. ज्या दारूचे बेकायदेशीर धंदे चालू आहेत त्या दारूच्या धंद्यांच्या विषयी या भागातल्या सर्व पोलिसांना त्याची संपूर्ण कल्पना आहे. असं असताना देखील त्या दारूंच्या धंद्यावरती कुठल्याही स्वरूपाची कारवाई होत नाहीये आणि त्या कारवाई न झाल्यामुळं राजरोसपणे त्या ठिकाणी ती दारू विकल्या जाते आणि अशा परिस्थितीतून हे मृत्यू उद्भवलेले आहेत असं मला स्पष्टपणे सांगायचं आहे. अशा प्रकारे कोणत्याही प्रकरणामध्ये दारू प्राशन करून किंवा विषारी दारू मृत्यू झाला आहे यासंबंधी कोणत्याही प्रकारची थेट किंवा कोणत्याही प्रकारचा जबाब आमच्यासमोर आलेला नाही आहे. वेगवेगळ्या घटना आहेत, वेगवेगळ्या घटनेमध्ये नातेवाईकडून आलेले वेगवेगळे कारण आहेत. तरी यासंबंधी प्राथमिक स्तरावर जे नातेवाईकांनी जबाब आम्हाला दिलेले आहेत या संबंधाने आम्ही प्राथमिक जबाब नोंदवलेले आहेत. त्यानंतर आम्ही यासंबंधी डिटेल आणि सखोल चौकशी करणार आहोत. हिंगोलीमध्ये रुग्णवाहिका नाकारल्यानं गरोदर महिलेच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडलेली असताना आता हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातला आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. रुग्णालयामध्ये बेड नसल्याचं कारण देत जखमी वयोवृद्ध रुग्णाला चक्क जमिनीवर गादी टाकून झोपवण्यात आलं. जखमी रुग्णाला अस्वच्छ परिसरात आणि परिस्थितीत ठेवल्यानं संसर्ग वाढल्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. एकीकडे शासनाकडून आरोग्य सुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असल्याचा दावा केला जातो, मात्र प्रत्यक्षात रुग्णांना साधा बेडही मिळत नसल्याची गंभीर परिस्थिती हिंगोलीमध्ये पाहायला मिळतेय. आमच्या प्रतिनिधींनी या घटनेचा आढावा घेतलाय, पाहूया. हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रुग्णांना चक्क जमिनीवर गादी टाकून झोपवण्यात आले. आपण बघताय मी सध्या हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघताय हे आजोबा या ठिकाणी उपचारासाठी आलेले आहेत. हिंगोलीच्या शासकीय महाविद्यालयाचं एक नाव मोठं झालेलं आहे कारण आता या ठिकाणी सर्व सुविधा मिळत आहेत असं सातत्यानं आरोग्य विभागाकडून कळवलं जाते. परंतु आपण जर पाहिलं ना अत्यंत घाण अशा ह्या बेडशीट आहेत आणि या बेडशीटवर कालपासून या आजोबांना इथं बसवले. बापू नाव काय तुमचं? नामदेव. कुठून आले तुम्ही? आंबाळा. आंबाळ्यावरून. कधी आले?
काल काय झाले कशासाठी आले? ते पाय सुजायला आहे यातून पाणी वाहायला. जखम झाली का म्हणून तुम्ही आले? हो हे बघा, रुग्णाला जखम झालेली आहे आणि अत्यंत संसर्ग होण्याची शक्यता दाट असते जेव्हा जमिनीवर अशा पद्धतीने झोपलं जातं. आणि यांचं वय बघता ह्यांना चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे, परंतु त्यांना चक्क जमिनीवर गादी टाकून दिलं जाते. आणि अशा ठिकाणी या रुग्णालयामध्ये आता रुग्ण बरे किती होणार किंवा आजार वाढणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि शासकीय महाविद्यालय झालेले अद्ययावत सुविधा दिल्या जात आहेत असं आरोग्य विभागाकडून सातत्यानं सांगितलं जाते, परंतु त्यांचा हा पोलखोल करणारा हे संपूर्ण दृश्य आहे. आणि यामुळं आरोग्य विभागाच्या संपूर्णपणे कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि यामध्ये दोषी असलेले जे अधिकारी येतात, कर्मचारी येतात, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाऊ लागली. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. आणि यानंतरची बातमी कर्नाटकमधून आहे. कर्नाटकमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेला वेग आलाय. सिद्धरामय्या आणि DK शिवकुमार दिल्लीमध्ये दाखल झाले. दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाची रचना ठरणार आहे. आज बंगळुरूमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते. DK शिवकुमारांची निवड होऊन सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे. शपथग्रहण सोहळ्याची तारीखही आजच निश्चित होऊ शकते अशी माहिती आहे. विदर्भामध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं नुकसान झालंय. अमरावती, भंडारा, वर्धा आणि गोंदियामध्ये जोरदार पाऊस बरसलेला आहे. तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय. अनेक घरांची पडझड झालेली आहेत, कौलं तुटलेली आहेत, घरामध्ये पाणी गेलंय, पत्रे देखील उडून गेलेले आहेत. तर जे धान्य साठवून ठेवलं होतं त्याचं देखील प्रचंड मोठं नुकसान झालंय. अमरावती, भंडारा, वर्धा, गोंदियातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय. ब्राह्मणवाडा, रेवासात गारपिटीसह पाऊस झालाय, तर वादळी वाऱ्यामुळे भंडाऱ्यात 20 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालंय. वर्ध्यामुळे अंगणातील पलंग विद्युत खांबाला अडकलाय, इतक्या मोठ्या प्रमाणात इकडे वारे वाहत होते. तर गोंदियात सुद्धा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्यात आणि काळोख दाटून आलेला होता, इतका पाऊस तिकडे पडलेला आहे. अमरावती शहर आणि अनेक परिसरात काल वादळी पावसानं हजेरी लावली आणि यामुळे महिन्याभरापासून उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र काही ठिकाणी नुकसानही झालं. अमरावतीच्या ब्राह्मणवाडा आणि रेवसा परिसरामध्ये गारपीट झाली आणि गारपिटीमुळे रेवसामधील घरांचे पत्रे उडाल्यानं अनेक संसार उघड्यावर आले. 2-2:30 वाजताच्या दरम्यान हे हवाधून आलं आणि त्यामध्ये हे माझं घर पूर्ण उडालं. कम से कम 25,000चं नुकसान झालं. म्हणजे काय 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 म्हणजे पूर्ण छप्पर? हा, पूर्ण शेतच उडत गेलं. हे बल्ल्या गिल्ल्या पूर्ण क्रॅक झाल्या, आजूबाजूचे टीनं पण उडाली आणि हे जे आहे का नाही हे पण तुटताट झालं. दिवाणगी ते TV टेबल. अजून काही नुकसान झालं आजूबाजूला? आजूबाजूच्या त्या हे जे शेत माझंवालं घराचं उडून त्या दुसऱ्याच्या बाजूला दुसऱ्या गल्लीत पडलं, तर त्याच्या घरावरचे खपरे लगे कौले गेवलं फुटले. हवामान विभागानं काल भंडारा जिल्ह्याला तीव्र तापमानाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. सकाळपासून नागरिक कडक उन्हानं अक्षरशः होरपळून निघत होते. मात्र दुपारच्या सुमारास अचानक निसर्गानं असा काही वेढा दिला की पाहता पाहता होत्याचं नव्हतं झालं. या वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय तो जुना पिंपरी गावाला. 60 घरांच्या या गावात तब्बल 30 घरांवरचे टिनपत्रे आणि कौलं हवेत उडून गेली आहेत. विजेचे खांब आणि विशालकाय वृक्ष उन्मळून पडलेत. तर गुरांच्या गोठ्याखाली दबून 2 निष्पाप जनावरांचा मृत्यू झालाय. उभ्या आयुष्याची पुंजी लावून उभारलेला संसार एका झटक्यात उघड्यावर आल्यानं नागरिकांच्या डोळ्यामध्ये आता फक्त अश्रू उरलेत. निसर्गाच्या या तांडवाच्या वेळी गावात नक्की काय परिस्थिती होती, आढावा घेतलाय प्रशांत देसाई यांनी. एकीकडे भंडाऱ्याला उष्ण तापमानाचा ऑरेंज अलर्ट दिलेला असताना अचानक वादळी वाऱ्यासह काही गावांना जबर फटका बसला, तर कुठे हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. आपण त्यातीलच ज्या गावाला फटका बसला अशा जुन्या पिंपरी या गावामध्ये आहोत. बघू शकतो या 60 घरांची वस्ती असलेल्या या गावातील जवळपास 30 घरांच्या कौलारू छते उडालीत, ज्यात तीनपत्रे असेल,
असेल, कौलारू घरे असेल किंवा अन्य अशा पद्धतीने इथे मोठ्या प्रमाणात वृक्ष पडलेत. 1-1:30 वाजताच्या अंदाजात वादळी आला ना, तो घरं वगैरे सर्व उस्त झाले. घराच्या भीती पडल्या, कौलं उडले. जी आम्ही हे वर्ध्याच्या सेलू इथं झालेल्या वादळानं अंगणात ठेवलेला पलंग हवेत उडालाय आणि तो रस्त्यावर असलेल्या विद्युत खांबाला जाऊन अडकलाय. जोरदार पावसानं घराचे पत्रे तर उडालेच, पण अशा प्रकारे पलंग उडून तो खांबावरती अडकलाय. परिसराला अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा बसलाय. जोरदार हवेमुळे केळी पिकांचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती आहे. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात आज सकाळच्या वेळी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्यात. दरम्यान अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. काल गोंदिया जिल्ह्याचं तापमान तब्बल 46.1 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं, त्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. अकोला शहरामध्ये वाढत्या उष्णतेचा परिणाम आता झाडांवरही होताना दिसतोय. तर स्टेशन चौक ते अग्रेजन चौक दरम्यान डिवायडरमध्ये लावण्यात आलेल्या झाडांना महापालिकेकडून रात्रीच्या वेळेस टँकरच्या माध्यमातून पाणी दिलं जात आहे. दिवसाच्या कडाक्याच्या उन्हामुळे झाडं कोमेजू नयेत आणि त्यांचं संवर्धन व्हावं यासाठी हा उपक्रम राबवला जातोय. उन्हाची तीव्रता लक्षात घेता रात्रीच्या वेळेस झाडांना पाणी देण्यावरती भर दिला जातोय. वाढत्या तापमानाचा जलस्तरावर सुद्धा परिणाम होतोय. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा सुद्धा कमी होतोय. गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 30% पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस लांबल्यास पाणी टंचाईच्या समस्येत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यातील 1617 तलावांमध्ये केवळ 30% पाणीसाठा आहे. जूनपर्यंत पावसाचं आगमन न झाल्यास पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. गोंदियातून या परिस्थितीचा आढावा घेतलाय देवेंद्र रहांगडाले यांनी. मी सध्या गोंदिया जिल्ह्यातील कटंगी मध्यम प्रकल्पामध्ये, आपण जर का बघितलं तर या मध्यम प्रकल्पाने तळ गाठायला सुरुवात केलेली आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात जलसाठा या मध्यम प्रकल्पामध्ये असायचा, मात्र यावर्षी जर का बघितलं तर या मध्यम प्रकल्पाने तळ गाठायला सुरुवात केलेली आहे. आणि एकंदरीत गोंदिया जिल्ह्याच्या इतर प्रकल्पांचा जर विचार केला तर जे मोठे प्रकल्प आहेत त्यांच्यामुळे मुबलक पाणीसाठा असला तरी मात्र जे लघु प्रकल्प असतील किंवा मध्यम प्रकल्प असतील त्यांची परिस्थिती मात्र चिंताजनक असून केवळ 30% पाणीसाठा उपलब्ध राहिलेला आहे. मागील 3-4 वर्षांपासून जे गोंदिया जिल्ह्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये कमी प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे त्याचा परिणाम आहे तो शेती आणि सिंचन प्रकल्पांवर होत आहे. अत्यल्प पाणीसाठ्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या गंभीर झालेली असून आता सध्याच्या घडीला जर का बघितलं तर गोंदिया 1617 मामा तलावांमध्ये केवळ 30% इतका पाणीसाठा असून जर जूनपर्यंत पावसाचे आगमन न झाल्यास पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांनी जो आहे पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या जर मोठे जे प्रकल्प आहेत त्या मोठ्या प्रकल्पांमध्ये जरी मुबलक प्रमाणात पाणी साठा असला तरी जे छोटे प्रकल्प असतील किंवा मध्यम प्रकल्प असतील याच्यामध्ये जो पाणीसाठा आहे तो अत्यंत कमी उरलेला असल्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जरा जपून करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. देवेंद्र रहांगडाले, ABP माझा, गोंदिया. नीट पेपर फुटी प्रकरणी नांदेडमधल्या 3 ठिकाणी सीबीआयची छापेमारी. संशयित विद्यार्थी आणि पालकांची समोरासमोर 8 तास चौकशी. नीटच्या फेरपरीक्षेचं नियंत्रण पंतप्रधान मोदींकडे. फेरपरीक्षेच्या सगळ्या घडामोडी पंतप्रधान कार्यालयाला कळवण्याच्या सूचना. तर देशभर प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी टपालाऐवजी हवाई दलाची मदत घेणार. पिंपरी चिंचवडच्या दापोडी आणि फुगेवाडीत एकाच दिवशी 8 जणांचा मृत्यू. दोघांची प्रकृती चिंताजनक. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर स्थानिकांकडून प्रश्नचिन्ह. गोकुळ दूध संघ हलाल सर्टिफिकेट प्रकरणात हिंदुत्ववादी संघटनांची उडी. हलाल सर्टिफिकेट रद्द करा, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी.
जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सरकारच्या हालचाली, राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आज अंतरवाली सराटीला जाणार, तर जरांगे आंदोलन मागे घेतील, प्रसाद लाड यांना विश्वास. कर्नाटकमध्ये नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेला वेग, सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार दिल्लीत. डीके शिवकुमारांच्या शपथग्रहण सोहळ्याची तारीखही आजच निश्चित होण्याची शक्यता. कॉक्रोच जनता पार्टी मोहिमेवर पोलिसांची करडी नजर. या मोहिमेला शहरी नक्षलवाद्यांचा पाठिंबा मिळत असल्याचे प्राथमिक पुरावे, तपास यंत्रणांचा दावा. विदर्भात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी, अमरावती, भंडारा, वर्ध्यात वादळी वाऱ्यानं घरांचं नुकसान. शस्त्रसंधीतही अमेरिका इराणचे हल्ले प्रतिहल्ले सुरू. अमेरिकेचं विमान पाडल्याचा इराणचा दावा. अमेरिकेकडून मात्र इराणच्या दाव्याचं खंडन. तर होर्मुझमध्येही अमेरिकेच्या जहाजांवर इराणकडून गोळीबार. अमेरिका आणि इराणमध्ये जवळपास समझोता. अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांची माहिती. तात्पुरत्या समझोत्यावर ट्रम्प सही करतात का ते पाहू, व्हान्स यांचं वक्तव्य. IPLमध्ये आज क्वालिफायर 2चा थरार. राजस्थान आणि गुजरातचा संघ भिडणार. जबरदस्त फॉर्मात असलेल्या वैभव सूर्यवंशीला रोखण्याचं गुजरातच्या गोलंदाजांसमोर आव्हान. विजेता संघ फायनलमध्ये बंगळुरूशी लढणार. विधान परिषदेच्या निवडणुकांवरून महायुतीमध्ये मतमतांतर असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेला भाजपकडून मिळालेल्या वागणुकीवरून शिवसेनेत नाराजी असल्याचं कळतंय. शिवसेनेतले नेते, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे का, अशी चर्चा आहे. शिवसेनेच्या जिल्हा पातळीवरच्या बैठकीत स्थानिक नेत्यांनी भाजप विरोधात खदखद व्यक्त केल्याची ही चर्चा आहे. जिल्हा पातळीवर स्वतंत्र किंवा भाजप सोडून इतर पक्षांशी युती संदर्भात काही मतं व्यक्त झाल्याची देखील शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली होती. साताऱ्यामध्ये मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांना धक्काबुक्की झाली होती. जिल्हा परिषदेतल्या घटनांचे पडसाद विधान परिषद निवडणुकीमध्ये उमटणार का, हा सवाल आहे. वरिष्ठांमध्ये महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झालाय, पण जिल्हा पातळीवरच्या खदखदचं नेमकं काय करायचं, हा देखील सवाल आहे. शिवसेना आमदार आणि नगरसेवकांच्या बैठकीमध्ये नाराजी दूर करण्याचे प्रयत्न देखील झाल्याचं कळत आहे. या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील. सूरज, आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये जे काही झालेलं होतं त्याची नाराजी अजूनही शिवसेनेच्या मनामध्ये खदखदतीये अशी चर्चा आहे आणि त्याचे कसे पडसाद आता विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये उमटताना दिसत आहेत. प्रज्ञा, नक्कीच पहिलं तर महायुतीतली जे वरिष्ठ पातळीवरचे नेते आहेत यांच्या बैठकांचं सूत्र सुरू आहे. सर्वकडे ते एकच सांगतायत की आम्ही महायुतीमधून लढणार आहोत. मात्र खाली जिल्हा पातळीवरती जे नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये भाजप आणि शिवसेना असा सामना रंगलेला पाहायला मिळालेला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेला झालेली जी जखम आहे शिवसैनिकांवरती ती अजून ताजी असल्याची प्रतिक्रिया ही एकूणच शिवसेनेचे जे मंत्री जिल्ह्यांमध्ये जाऊन बैठका घेत आहेत त्यामध्ये उमटताना पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी भाजपसोबत न जाता इतर कुठला पर्याय आहे का, इतर दोन पक्ष आहेत का, त्यांच्यासोबत जाता येईल का, याबाबतचा देखील विचार करावा. कारण ज्या पद्धतीने निधी वाटप असतील किंवा इतर कुठले निर्णय घेण्यासंदर्भात डावललं जात असल्याची प्रतिक्रिया तिकडल्या स्थानिकांकडनं, नेत्यांकडनं देताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या संदर्भात लवकरच शिवसेनेचं एक शिष्टमंडळ आहे जे मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहे आणि भाजपच्या पालकमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील त्यांना याबाबतचा समज द्यावा अशी मागणी देखील केली जाणार आहे. जर आपण पाहिलं तर जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, त्याचबरोबर ती रायगड यामध्ये जे प्रकार जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी घडलेले होते, साताऱ्यात तर अगदी वाद टोकाला गेलेला होता. शंभूराज देसाई असतील, मकरंद आबा पाटील असतील, यांना झालेली धक्काबुक्की ही अजूनही तिथले नेते विसरलेले नाहीयेत आणि त्यातनंच हा सगळा रोष व्यक्त केला जातो आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जर का शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांना हाताशी घेतलं नाही तर भाजपला विधान परिषदेच्या अनेक जागांवरती जी निवडणूक जिंकणं आहे हे मुश्किल होऊ शकतं.
निश्चित त्यामुळे आता या सगळ्यातून नेमका तोडगा काय निघतो आणि स्वर्णमध्य कसा साधला जातो याकडे लक्ष असेल. सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि जिथे जिथे शिवसेनेचे सिटिंग आमदार त्या जागा आमच्या आहेत, पण आज किंवा उद्या जागा वाटपाचा निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. ज्या शिवसेनेने जागा लढलेल्या आहेत गेल्या वेळेस आणि जिथे शिवसेनेचे सिटिंग आमदार आहेत या सगळ्या जागा आहेत, पण त्याच्यामध्ये मला वाटतं सर्व पिक्चर जो आहे तो तुम्हाला क्लिअर जो आहे तो उद्या परवापर्यंत होईल की जेव्हा सगळेच वरिष्ठ नेते माननीय मुख्यमंत्री महोदय असेल, उपमुख्यमंत्री महोदय असेल, हे बसून जे आहे ते त्या ठिकाणी ठरवतील. आणि यानंतरची बातमी आहे बहुजन विकास आघाडी संदर्भातली. ठाणे विधान परिषदेसाठी क्षितिज ठाकूरांच्या उमेदवारीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय. बहुजन विकास आघाडीचे गटनेते प्रवीण शेट्टींनी या चर्चांना स्पष्ट शब्दात नकार दिलाय. पक्षाच्या बैठकीत पक्ष विलिनीकरण किंवा क्षितिज ठाकूर यांच्या विधान परिषद उमेदवारीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती प्रवीण शेट्टींनी दिली. तसंच जो पक्ष वसई विरार शहराच्या विकासासाठी निधी आणि ठोस साथ देईल त्यालाच बविया पाठिंबा जाहीर करेल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळे प्रवीण शेट्टी यांच्या या वक्तव्यानंतर क्षितिज ठाकूर हे सध्या विधान परिषद निवडणुकीच्या शर्यतीत नसल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय. तसं काय मला काय हे सत्य वाटत नाही आहे. आम्ही अनेक वेळा आमच्या बैठका होतात, त्याच्यामध्ये आमची चर्चा होते, पण असं कुठचीच चर्चा आमच्यात झालेली नाही आहे. आणि आमचा पक्ष एक स्वतंत्र विचार घेऊन, स्वतंत्र विकासाचे विचार घेऊन आम्ही लढतो. आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे, आम्ही कशाला दुसऱ्यांमध्ये विलीन होतो. तर तसं काय नाही. आमची नेहमीच भूमिका राहिली आहे, आम्ही विकासासाठी आम्ही साथ देतो. आम्हाला काय कोणाची काय एलर्जी असं काय नाही आहे. आम्हाला वसईसाठी जे चांगले योजना आणतील, जे चांगले आम्हाला मदत करतील, जे चांगले आपलं विकासाच्या कामात मदत करतील त्यांच्या आम्ही त्यांना मदत करतो. अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून प्रवीण पोटे यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालंय. प्रवीण पोटे आज उमेदवारी अर्ज भरणार होते, मात्र आता 29 मे ऐवजी 1 जूनला उमेदवारी अर्ज भरला जाईल. महायुतीचे सगळे उमेदवार 1 जूनला जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी भाजपकडून 4 नावं दिल्ली दरबारी पाठवल्याची माहिती आहे. माजी मंत्री आणि लातूर ग्रामीण जिल्हा भाजप अध्यक्ष बसवराज पाटील, बीडमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे माजी स्वीय सहाय्यक ओमप्रकाश शेटे यांची नावं आघाडीवर आहेत. तसंच धाराशिव जिल्हा भाजप अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांचीही नावं दिल्ली दरबारी पाठवल्याची माहिती मिळतेय. 1 जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष आहे. उमेदवारीसाठी इच्छुक मुंबईमध्ये ठाण मांडून बसले. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये चर्चांचं गुऱ्हाळ सुरू असताना अहिल्यानगरमध्ये नवा ट्विस्ट आलाय. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांच्यासाठी उमेदवारी अर्ज घेतलाय. खरं तर अहिल्यानगरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचे सर्वाधिक सदस्य आहेत, त्यामुळे भाजपकडून या जागेसाठी दावा केला जातोय. भाजपचे इच्छुक उमेदवार आणि देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासाठी उमेदवारी अर्ज देण्यात आलाय. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये जाणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. आणि त्यातच आता संग्राम जगताप यांच्या बंधूसाठी अर्ज नेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या जागेवरती सचिन जगताप यांचे वडील दिवंगत आमदार अरुण जगताप हे 2दा निवडून गेले. आता त्यांच्या जागी त्यांचे चिरंजीव सचिन जगताप हे या जागेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे अहिल्यानगरच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. जळगाव विधान परिषद जागेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पूर्वीपासून ही जागा भाजपची असल्यानं ती भाजपला मिळावी अशी मागणी पक्ष करतोय. तर जिल्ह्यामध्ये भाजपसोबत आमचंही संख्याबळ असल्यानं ही जागा आम्हाला मिळावी, मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रताप पाटील यांना उमेदवारी द्यावी यासाठी शिवसेना आग्रही आहे. जागेचा तिढा सोडवण्यासाठी गुलाबराव पाटील जळगावला जाणार आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. महाविकास आघाडी 17 पैकी 17 जागा लढवणार असल्याची माहिती नेत्यांकडून देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस 7 ते 8, ठाकरेंची शिवसेना 5 ते 6, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 3 ते 4 जागांवरती निवडणूक लढण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं काही ठिकाणी एबी फॉर्म द्यायलाही सुरुवात केली आहे. दरम्यान आजच्या बैठकीत कोणता पक्ष कोणत्या जागा लढवणार यासंदर्भात स्पष्टता येण्याची शक्यता आहे.
लातूरच्या अहमदपूरमधील राजूर मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा पार पडली। या सभेच्या माध्यमातून लातूरमध्ये मिशन मराठवाडा अंतर्गत राजकीय शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। या कार्यकर्ता मेळाव्यात 25,000हून अधिक कार्यकर्त्यांनी पक्षात जाहीर प्रवेश केला। हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि ऐतिहासिक पक्षप्रवेश मानला जातोय। या मेळाव्यातून एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर कडाडून टीका केली। आमचा अजेंडा खुर्ची नसून जनतेची सेवा हाच आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। विरोधकांच्या डोळ्यात जर कचरा गेला असेल तर इकडे या, उघडा डोळे आणि बघा नीट। या शिवसेनेचा मेळावा बघा, प्रवेश सोहळा बघा आणि विनायक रावांची ताकद आणि प्रेम बघा। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी कार्यभार घेताच राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना धाडी आणि जप्तीची विशेष मोहीम राबवण्यासंदर्भात निर्देश दिले होते। 3 दिवसात तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यातल्या विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर छापे टाकले। प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, भेसळयुक्त दूध, नियमबाह्य खाद्यपदार्थ, असुरक्षित उत्पादन प्रक्रिया आणि दिशाभूल करणारं पॅकिंग यावर कठोर कारवाई केली आहे। 3 दिवसात 53 धाडी टाकण्यात आल्या तर 34 ठिकाणी कारवाई करण्यात आली आणि 33 जणांना अटक करण्यात आली आहे। 5 वाहनं जप्त करून 27 आस्थापनं सील केलेली आहेत। बुलढाणा पोलिसांच्या तपासातला मोठा निष्काळजीपणा समोर आलाय। जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात 20 दिवसांपूर्वी एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळला होता आणि या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील शिवानी कळमेकर हिची हत्या झाल्याचा दावा करत तिच्या वडिलांना आणि भावाला अटक करून जेलमध्ये टाकलं होतं। मात्र धक्कादायक बाब म्हणजे शिवानी कळमेकर ही जिवंत असून ती आज तिच्या प्रियकरासोबत बुरहानपूर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली। तसंच आपल्या हत्येच्या गुन्ह्यात वडील आणि भावाला विनाकारण अटक केल्याचं तिनं पोलिसांना सांगितलं। डीएनए तपासणी न करताच पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय। त्यामुळे आता पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून दरम्यान राजुरा परिसरात सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे। जलगांव जामुत वाले ने, पुलिस वाले ने उनके नाम बढ़ाने के लिए कि कैसे कहीं मारा और जबरानी उनको हाँ बोलने का दावा लगा दिया। किसका मर्डर? वो शिवानी भाई का। और शिवानी भाई अभी हमको मिल गया तो हमको धमकी दे रहे। क्या धमकी दी? कि जाओ तुम निकलो, ये पोरे को ले जाओ, वो आएंगे बाद में देखेंगे ऐसा कौन वैसा। धमकी दे रहा है? पुलिस वाले जलगांव जामुत का। क्या बोल रहे हैं? ये फैल जाऊंगा अभी जज के पास, फिर वहाँ से जांच होएगा, फिर तुम्हारे व्यक्ति क्या होगा क्या नहीं, मगर मर्डर क्यों करा करके हमारे सामने तो हमने बोला वैसे ही मारा तो हाँ ही बोलेंगे। हम 24 तारीख को चले गए थे 8 बजे, तो हमारा कुछ घटना नहीं हुआ। हम जिंदा है, मेरा पिताजी ना मेरा भाई को छोड़ देना। दरम्यान पोलिसांनी यावरती काय भूमिका मांडली आहे तीही पाहूया। मला एवढंच सांगणं आहे की एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये आम्हाला त्या अनोळखी महिलेची ओळख पटवणे हे आव्हानात्मक आहे। त्या कारणाने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया केलेली आहे आणि आताही आम्ही ती महिला आलेली आहे तर तिचे स्टेटमेंट घेत आहोत, तिचे ब्लड सॅम्पलही घेत आहोत, तिचा आधार व्हेरिफिकेशन करून पुढील तपास करत आहोत। धन्यवाद। आणि यानंतर पुढची बातमी आहे TCS प्रकरणासंदर्भातली। नाशिकमधील गाजलेल्या TCS प्रकरणातील उर्वरित 8 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र SIT कडून न्यायालयात दाखल करण्यात आलंय। धार्मिक भावना दुखावणं, धर्मांतराचा प्रयत्न आणि महिलांवरच्या अत्याचारांच्या आरोपांमुळे या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली होती। निदा खान मुख्य सूत्रधार असल्याचा दावा करत तपास यंत्रणेनं महत्त्वाचे तांत्रिक आणि डिजिटल पुरावे गोळा केलेत। तसंच MIM नगरसेवक मतीन पटेल यांनाही सहआरोपी करण्यात आले। दरम्यान सगळ्या 8 गुन्ह्यांतील दोषारोपपत्र आता न्यायालयामध्ये सादर करण्यात आली असून आरोपींचा जामीन अर्जही फेटाळण्यात आले।
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेच्या विरोधात 28 दिवसांच्या आत आरोपांची निश्चिती केली गेली आहे। सध्या नसरापूर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवरती सुरू आहे। या प्रकरणी आरोपी विरोधात प्रायमा फेसी पुरावे असल्याचं निरीक्षण न्यायालयाकडून नोंदवलं गेलंय। या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी दररोज इन कॅमेरा पद्धतीनं पार पडणार आहे। आरोपी भीमराव कांबळेच्या विरोधात 15 दिवसात चार्जशीट दाखल झाली होती। त्याच चार्जशीटच्या आधारे आरोप निश्चिती पार पडली। आरोपी भीमराव कांबळेच्या आरोप निश्चितीसाठी 82 साक्षीदारांचे भक्कम पुरावे आणि न्यायालयानं प्राथमिकदृष्ट्या आरोपी मानसिक सक्षम असल्याचं निरीक्षण नोंदवून आरोप निश्चित केले। नसरापूर गावात आरोपी भीमराव कांबळेनं 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती। कर्नाटकामध्ये सिद्धरामय्यांनी राजीनामा दिलाय आणि राज्यपालांनी तो राजीनामा स्वीकारलाय। राजीनाम्यासह मंत्रिमंडळही बरखास्त झालंय। नव्या व्यवस्थेपर्यंत सिद्धरामय्यास काळजीवाहू मुख्यमंत्री असतील। राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। यानंतरची बातमी उत्तर प्रदेशातून आहे। उत्तर प्रदेशातल्या हमीरपूरमध्ये पूल कोसळून 6 जण ठार झालेत। निर्माणाधीन पूल कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे। वादळी वाऱ्यामुळे हा पूल कोसळलाय। पुलाच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण गाडले गेल्याची भीतीही व्यक्त केली जाते। ये जैसा कि आप देख रहे हैं, यहाँ पे बेतवा नदी पे निर्माणाधीन पुल का स्लैब गिर गया था और लगभग 2-2:30 बजे के आसपास हमें सूचना मिली है। तत्काल प्रशासन यहाँ पे मौजूद आया है और अभी एसडीआरएफ की टीम की मदद से ऊपर इस पिलर पे 3 लोग जो फंसे हैं, 3 मजदूर, उनको उतारने का प्रयास हम लोग कर रहे हैं। और साथ ही इसमें अभी 6 लोगों के दबे होने की आशंका व्यक्त की गई थी, जिसमें से 5 को हम लोग चिन्हित कर लिए हैं और एक व्यक्ति और इसमें दबे होने की बात बताई जा रही है। रायगडच्या कर्जत तालुक्यातील पेज नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पाण्याचा अंदाज न आल्यानं हे दोन्ही तरुण बुडाल्याचं कळतंय। कर्जत तालुक्यातील वारे येथील रहिवासी असलेला अजय भास्कर म्हसे आणि त्याचा पुणे येथील मित्र सुनील प्रजापती हे दोघं सुट्टी असल्यानं अंजप परिसरामध्ये नदीपात्रात पोहण्यासाठी गेले होते। मात्र काल संध्याकाळी दोघंही नदीत पोहण्याकरता उतरले आणि नदीतील पाण्याची खोली आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं दोघंही पाण्यात बुडालेत।